नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे झटपट मूग डाळीचा हलवा। श्रावण महिना चालू आहे, कार्यक्रम वगैरे असतात, तर हलवाई सारखा घरच्या घरी झटपट कसा मूग डाळीचा हलवा बनवायचा तो परफेक्ट कसा बनलाय पाहू शकता। मस्त। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। डाळ घ्यायची 2 कप आणि फक्त आपल्याला धुवून तिला न भिजवता बनवायचा आपल्याला हलवा। 2 कप साखर घेतली, दूध घ्यायचंय। आता घरातल्या सामानात आपल्याला थोड्या सामानात बनवायचे। 2 कप दूध, अर्धा कप पाणी घेतलंय आणि अजून जर गरज पडली तर थोडंसं दूध वापरणार आहे। आणि हा 1.5 कप साजूक तूप आणि 10-12 केशर काड्या भिजत घातले दुधामध्ये। आता डाळ फक्त धुवून घ्यायची, आपल्याला भिजवायची नाहीये। एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे हलवा, बनवून नक्की पहा, एकदम झटपट बनतो। आपण याला इन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो, इन्स्टंट मूग डाळीचा हलवा। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे त्यावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आता या डाळीतलं पाणी काढून घ्यायचे फक्त आपल्याला, आणि हे पाहू शकता असे त्याला कोरडी करून घेतली फक्त, आणि लगेच भाजून घ्यायची आपल्याला। कोरडी होईपर्यंत फुल फ्लेम वरती आणि मग नंतर मीडियम फ्लेम वरती आपल्याला भाजायची। जास्त नाही भाजायची, फक्त कुरकुरीत होईल इतपतच भाजायची। पाहू शकता आता एकदम मोकळी झाली, त्यातलं पाणी सगळं संपलंय आणि कलर पण थोडासा चेंज झालाय, थोडासा सुवास पण येतोय भाजलेला। मस्त भाजून झाली, आता काढून घ्यायची आपल्याला थंड होण्यासाठी। थंड करून घ्यायची। तर थंड झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला। रवा दळून घ्यायची, आपला रवा असतो बारीक त्या पद्धतीत। थोडंसं गाळून घ्यायचंय, जर मोठी डाळ राहिली असेल तर ती बाजूला निघेल त्यासाठी। आता पीठ गाळून घ्यायचंय। त्याच्यामध्ये जाडसर किंवा अख्खी डाळ राहू नाही शिल्लक, त्यामुळे गाळून घ्यायचंय। मस्त आपला बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने सगळी डाळ, आपल्या सर्व डाळ बारीक करून गाळून घ्यायची। आणि राहिलेले परत थोडंसं त्याला परत मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे, थोडंसं राहिलेलं वरती। अशा पद्धतीने सगळी डाळ आपली बारीक करून झालेली आहे। आता हे
कढईमध्ये साजूक तूप घालायचे। हे सर्व जर मापी वजनी जर म्हणलं तर अर्धा किलो डाळ आहे, अर्धा किलो साखर आणि पाऊण लिटर दूध आणि 1.5 पाव तूप घातले। वजनी प्रमाण आणि कपावर जर म्हणलं तर 2 कप डाळ, 2 कप साखर, 2.5 किंवा थोडंसं जास्त लागू शकतं दूध आणि तूप 1.5 कप। पाहू शकता कलर न टाकता किती मस्त कलर आला, एकदम पिवळा। वा, आता हे थोडं थोडं तूप घालत राहायचंय। सारखं हलवत राहायचंय आपल्याला। कलर टाकण्याची सुद्धा गरज नाहीये, एकदम मस्त ओरिजिनल कलर आलाय। डाळ न भिजवल्यामुळे त्याचा कलर जशाला तसा राहिलेला आहे। मस्त तूप सोडायला लागले, आता भाजत आलेली आहे आपली डाळ। ऑलरेडी अगोदर थोडीशी भाजलेली, त्याच्यामुळे लगेच झटपट भाजलेला आहे रवा। तरी 12 मिनिट लागले त्याला भाजायला, 12 ते 15 मिनिट। त्यामध्ये आता साखर घालणार आहे मी। पाक नाही बनवला मी, डायरेक्ट साखर घातलेली आहे। साखर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। मस्त साखर मिक्स झाली। त्यामध्ये केशराचं दूध घालायचंय आता। मस्त आता दूध घालून घ्यायचं आपलं। मी सर्व एकदमच घालणार आहे। मस्त पातळ वाटतोय, पण ते जसं शिजेल तसं घट्ट होतो आणि थंड झाल्यानंतर मस्त व्यवस्थित प्रमाण त्याचं एकदम छान बनतं। तर एवढ्या दुधामध्ये व्यवस्थित शिजून निघतो रवा। ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे। पाहू शकता मस्त झालेलं आहे। खूपच छान दिसतोय, मस्त। मस्त झालाय, बिलकुल खाली कढईला चिटकत नाही, काय नाही। थोडंसं 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं वाफवण्यासाठी। परत राहिलेलं तूप घालून घ्यायचे।
मस्त. आता 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचंय. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट करून नक्की कळवा. मिक्स करून घ्यायचा परत एकदा आणि तयार आहे आपला आता हा मूग डाळीचा हलवा. एकदम सुरेख झालाय, दिसतोय पण भन्नाट. मस्त. पाहू शकता आता. तर काढून घ्या. तयार झालाय आपला आता सर्व करण्यासाठी. पाहू शकता टेक्स्चर किती भारी आले आणि कलर पण खूप अफलातून आलाय आणि चव तर खूपच छान झाली. नक्की बनवून पहा कार्यक्रमाला आणि कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल